मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी वाटपास सुरुवात झालेली असं ट्विट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेलं आहे। आम्ही 2 दिवसापूर्वी साधारणपणे जाहीर केलं की लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल। कालपासून ती सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते लाभ आपल्याला गेलेले बघायला काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, याच्यानी आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय। काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही मधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत। त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय या योजनांचा लाभ हा मिळणार आहे। काही आरटीओच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत। यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे आरटीओचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते। हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे। पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावानी म्हणजे निवेदन आलेली आहे की आमच्या नावानी कुठलंही वाहन नाहीये, तर त्याची फेर तपासणी होईल। तर त्या पद्धतीनं आहे। आणि साधारणपणे ज्यांनी ई-केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिल पर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची। त्यामुळे असं आहे। आणि अजून सुद्धा लाडक्या बहिणींच्या जुलै महिन्याच्या हप्त्यासंबंधीची एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। फायनली जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार ही प्रतीक्षा लाडक्या बहिणींना होती, त्याचं उत्तर आता भेटलेलं आहे। जुलै महिन्याच्या निधीसाठी जे वितरण आहे ते करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। निधीला देखील मंजुरी आधीच मिळालेली होती आणि ही रक्कम महिला व बालविकास विभागाकडे आधीच जमा झालेली होती। यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। उद्या 1 तारखेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही जी रक्कम असणार ती पोहोचून जाणार आहे।